नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी भरपूर दिवस टिकणारी चविष्ट झणझणीत असा दही मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एका प्लेटमध्ये हिरवी मिरची घेतली आहे. तर हिरवी मिरचीचा प्रकार आपल्या आवडीनुसार, जर आपल्याला कमी तिखट ठेचा हवा असेल तर आपण कमी डार्क अशी असलेली कलर असलेली मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने अगदी डार्क तिखट झणझणीत अशा मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर लगेचच आपण एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे तयार करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं. लगेच यामध्ये अगदी भरपूर अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरचा आपल्याला टेस्ट आवडत नसेल तर दही मिरचीच्या ठेच्यामध्ये तर नाही घातली तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये अगदी भरपूर असा आपण कढीपत्ता देखील घालत आहोत. जर तुम्हाला पूर्णपणे असा ग्राइंड केलेला कढीपत्ता आवडत नसेल तर फोडणीच्या वेळेस वापरला तरी काही हरकत नाही. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अजिबात पाण्याचा वापर न करता छान याचं आपल्याला जाडसर असं वाटण तयार करायचं. अगदी बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं नाही, तर याचं छान ह्या पद्धतीने आपण नेहमी ठेचा बनवताना जाडसर जसं वाटण तयार करतो तसं याचं देखील आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण छान मिरचीचा आता हा ठेचा तयार करून घेतला आहे. ठेचा तयार झाल्यानंतर लगेच आपण याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपण काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपला ठेचा हा तयार करून घ्यायचा. ठेचा आता आपला तयार झाला आहे. त्यानंतर ह्या ठेचाला आपण आता फोडणीही देऊन घेणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवरती कढईही गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर असं आपण तेल हे घालणार आहोत. जर आपल्याला अगदी भरपूर दिवस टिकण्यासाठी ठेचा बनवायचा असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती घाला. त्यामुळे काय होईल, जो आपण ठेचा तिखणार आहोत तर तेलामुळे तो अगदी छान भरपूर दिवस तो तशाचा तसा राहतो. तर अशा पद्धतीने 3 ते 4 चमचे मी तेल गरम करून घेतले. गरम तेलमध्ये लगेचच आपण काय करायचं, आपण संपूर्ण जो ठेचा तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये टाकून घेऊया. तर ठेचा हा घातल्यानंतर याला लगेचच आपण दह्यामध्ये, बरेच जण काय करतात, ठेचा हा घातल्यानंतर लगेचच दही हे टाकून देत असतात. पण आपण अगदी भरपूर दिवस आपल्याला ठेचा टिकवायचा आहे, म्हणजे त्याला बुरशी वगैरे येऊ नये किंवा त्याचा वास येऊ नये म्हणून तेलामध्ये हा ठेचा छान खमंग होईपर्यंत आपण परतून घेणार. अगदी छोटे छोटे या टिप्स लक्षात ठेवा. जर तुम्ही एक वेळेस हा ठेचा बनवून ठेवला तर अगदीच 10 ते 15 दिवस आपण याला टिकवून घेऊ शकतो. तर मी छान असा खमंग येईपर्यंत आता हा ठेचा तेलामध्ये परतून घेतला आहे. आपला ठेचा अगदी छान परतल्यानंतर लगेच काय करणार आहोत, पुन्हा आणखी मी याला 1 मिनिटभर परतून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपला ठेचा तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर लगेच पुन्हा आणखी यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आपण भाजून घेतलेलं जिरेपूड, 1 चमचा मी कोथिंबीर पावडर घातले, जर नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. 1 चमचा धने पावडर, हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर छान कलर येण्यासाठी हळद आणि काश्मीरी मिरची पावडर आपण वापरत आहोत. काश्मीरी मिरची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, म्हणजे लाल तिखट. जर तुम्हाला लाल कलरमध्ये नको हवा असेल तर फक्त हिरवी मिरचींचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. तर इथं छान मी आणखी कलर येण्यासाठी आणि थोडंसं आणखी झणझणीत होण्यासाठी यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालून त्याला देखील यामध्ये परतून घेतले. संपूर्ण मसाले आपले आता परतून तयार झाले. त्यानंतर लगेच यामध्ये अर्धा वाटी छान फेटून घेतलेलं, अजिबात आंबट नसलेलं फ्रेश दही आपण यामध्ये वापरतोय. जर आंबट दही असेल तर वापरून घेऊ नका. आपल्याला पुन्हा आणखी 8 ते 10 दिवस त्याला टिकवायचं आहे. त्यामुळे काय होईल, जो आपला ठेचा आहे त्याला आंबट असा वास येईल आणि चवीला देखील अगदी तो जास्तीचा आंबट हा होईल. तर त्या मसाल्यामध्ये हे दही व्यवस्थित मंद आचेवरती आपण आता मिक्स करून घेत आहोत. तर ज्यावेळेस आपण ठेचा बनवत आहोत त्यावेळेस आणखी एक टिप्स लक्षात ठेवा, लगेचच चवीनुसार मीठ हे टाकून घेऊ नका. लगेच आपण जर दह्यामध्ये मीठ घातलं तर ते लगेच आपलं दही असतं ते फुटून जातं. म्हणून उकळी येऊ द्या, म्हणजे दही छान मिक्स होऊन त्याला छान शिजून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटच्या स्टेपला म्हणजे 1-अर्धा मिनिटभर नंतर आधी आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ हे घाला. तर आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 ते 2 मिनिटभर छान शिजून घेतलं. त्यानंतर मीठ टाकलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हलकंसं छान तेल सुटल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा. अगदी परफेक्ट असा आपला झणझणीत असा चविष्ट मिरचीचा दह्याचा ठेचा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.